किचन छोटा असो किंवा मोठं असो, मॉड्युलर असो किंवा पारंपरिक असो, पण किचनमधली कामं हे सारख्याच पद्धतीचे असतात. सकाळी लवकर उठलं तरी आपली कामं होतात आणि आपण उशिरा उठलं तर कामाचा गोंधळ होतो. या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला किचनचं सगळं मॅनेजमेंट ठरवावं लागतं. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी पायल. तर नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता किचनमध्ये आपल्याला सकाळी मोठं असो छोटं असो कामाचं नियोजन केलं तर आपलं किचन हे एवढं साफसफाई राहते आणि आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही. त्यामुळं काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर देवाची सकाळची पूजा मी लवकर उठून करते. आता अजून एक मुद्दा म्हणजे देवपूजा करताना आपण डायरेक्ट जमिनीवरच देवपूजा बसत असाल तर डायरेक्ट बसायचं नाही आणि उभं राहत असेल तरी पण उभं राहायचं नाही. कारण आपण जी पूजा करतो त्यातून आहे ना एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि ती ऊर्जा डायरेक्ट जमिनीत जाते असं म्हणलं जातं. त्यामुळं तुम्ही उभारून पूजा करा नाही तर बसून करा, पण आपल्या पायाखाली आहे ना एक कपडा आसन असावं असं म्हणलं जातं. आणि आहे ना आता जे आपण माळ वापरतो ना, कबलगट्ट्याची माळ, तिला आहे ना आता पावसाळ्यात अशी बुरशी आल्यासारखं होतं. तर ती बुरशी येऊ नये म्हणून काय एक गोष्ट करावी लागते. तर मी तुम्हाला ती लवकरच दाखवेल मी काय केलं. आणि ही माझी माळ आहे ना खूप जुनी आहे आणि खूप चांगली राहिली आहे. तर आता अमावस्या होती, सकाळची सुरुवात देवपूजा आणि देवांची आज आहे ना मला क्लिनिंग करायची आहे. तर देवपूजा तुम्हाला काही दाखवली नाही नंतर, कारण आहे ना माझं थोडीशी सर्दी ते झाल्यामुळे ना मला कुठला व्हिडिओ शूट करावं कुठला व्हिडिओ शूट करायचा हे माझं आहे ना आज गोंधळच उडाला आहे. तर असं आज माझ्याकडं आहे ना चपाती जरा जास्त म्हणजे एक दोन जास्तच झाल्या आहेत. आणि कधी कधी कसं होतं की एक दोन चपाती तसंच हे होत जातं, पण आहे ना कधी कधी त्या शिल्लक राहिल्या तर मग संध्याकाळी ते तसेच राहतात. तर म्हटलं तसं व्हायला नको, कारण संध्याकाळी मग शिल्लक राहिल्या तर मग खायचा कंटाळा आपल्यालाच येतो. त्यामुळं मग मी सकाळनंच अशी गोष्ट केली की ज्याच्यामुळे ना माझी चपाती ही संपून जाईल आणि लवकर असं नाही का मुलांना आवडीचं असं गोष्ट ही खायला मिळेल. तर आता मी काय केलं की जे चपाती शिल्लक राहिले होते ना, तर त्याच्याही मी आहे ना चुरमा लाडू करणार आहे. आणि मी आहे ना कधी पण शिळ्या चपातीचं खूप जण करतात, पण मी ताज्या चपातीचंच करते. आणि त्यासाठी काय घेतलं मी साखर घेतली. आता साखरेच्या जागेवर गूळ पण घेऊ शकता, पण आमच्याकडं गुळाचं काही खाल्ल्या मुलं जात नाही, त्यामुळं मग मी साखरच टाकते. आता दोन चमचे साखर, आता क्वांटिटीनुसार आपल्याला किती गोड लागतं त्याच्यानुसार घ्यायचं. साखर घेतली, त्यात बडीशोप टाकायची, थोडी वेलची टाकायची. आणि वेलचीचं आहे ना वेलची जरा थोडीशी जास्त टाकायची, ते अगोदर बारीक करून घ्यायचं, नाहीतर आपण चपाती लगेच टाकली तर ते बारीक होत नाही साखर. त्यामुळं साखर अगोदर बारीक करून घ्यायची. आणि त्यानंतर सिंपल अशी आपल्या ज्या चपात्या बनवल्या आहेत त्याच्यात टाकायच्या. आणि वरतून थोडंसं एक चमचा तुम्ही जर तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता. आता ही चपाती आहे ना मी चुरमा करायची म्हणून मी अगोदरच आहे ना तूप लावूनच भाजल्या होत्या, कारण मला कणकेचा अंदाज आला होता की आज चपाती माझ्याकडनं जास्त होणार आहे. आणि कधी कधी कसं होतं जास्त चपाती बाहेर जायचं असेल आणि मूळ म्हणजे सरांचा टिफिन मग घेऊन जाणार नव्हते, त्यामुळे माझी चपाती शिल्लक राहिली नाही. तर तसा मी स्वयंपाक आहे ना कमीच करते, जेणेकरून आहे ना शिल्लक जास्त राहणार नाही. आपल्याला करावं लागलं तरी हरकत नाही, कारण सिटीमध्ये अन्न टाकून देण्यापेक्षा कमी केलेलं आणि तेवढंच केलेलं बरं पडतं. कारण फेकून देणं ही चांगली गोष्ट नाही आहे. अन्न हे परब्रह्म असतं. तर त्यामुळं मग मी असे छान लाडू केले आणि मुलांना तर खूप असे आवडले. तुम्हीही असं कधी झालं तर तुम्ही तसे लाडू करू शकता. आता अमावस्याला आहे ना मी आवर्जून घरं पुसताना आहे ना त्याच्यामध्ये हळद, मीठ, खडं मीठ टाकते. आणि जर आपल्याला अजून आपले घर क्लीन व्हायचं असेल आणि थोडंसं गोमूत्र टाकलं तरी चालतं. तर मी तर गोमूत्र टाकलं नाही, कारण घरामध्ये खूप ते जुनं गोमूत्र आहे. आणि इथलं गोमूत्र असतं ते मी घेऊन आलं तरी त्याचा काही वास येत नाही. मला असं वाटतं की ते खरे का पाणी भरून दिले तेच कळत नाही. त्यामुळं मग मी शक्यतो गावाकडनंच आणते. आणि जर खूपच गोष्ट असं वाटतं की पूजा ते महत्त्वाची असेल तर मग विकत घेऊन येते. तर घरातील करत असते आणि याच्यामुळं मुंग्या माशा ह्याही येत नाहीत. त्यामुळं आपल्या दोन्ही कामं होऊन जातात आणि आपली फरशी क्लीन दिसलं की आपल्याला बरं वाटतं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सेलमधला माझा अनुभव सांगते. आता सेल लागलं की आपल्या बायकांना असं वाटतं की सणांना आहे ना भरपूर साड्या घ्याव्या, सेलमधून स्वस्त मिळतात आणि मस्त मिळतात. आणि सण आले की आपल्याला खूप साऱ्या साड्याही लागतात. आता गौरी गणपती येणार आहेत, रक्षाबंधन आहे,
खूप सारे श्रावण महिना म्हणलं की सण चालूच होतात आणि दिवाळीपर्यंत काही सण संपत नाहीत. त्यामुळं मग बायकांना आहे ना खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या असतात आणि स्वस्तात मिळाल्यात म्हटल्यावर तर आपण जातोच. आता मी पुण्यात राहते त्यामुळं मला आहे ना खूप सारे सेल असतात पुण्यामध्ये आणि त्यामुळं मग मी काय काम असेल तर सेल असेल तर आवर्जून बघायला जाते की सेलमध्ये मला एवढं असं आपल्याला दाखवलं आहे. आता आपण बघतो कुठनं तर सोशल मीडिया थ्रू बघतो की खूप सारे सेल लागले आहेत, आपण आवर्जून जातो, उत्साहात जातो आणि येताना फक्त मूड ऑफ होतो. कारण त्याच्या मागची रिॲलिटी काय असते की सेलमध्ये दाखवलेल्या वस्तू आणि आपण तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतरच्या वस्तू त्यात खूप फरक दिसतो. क्वालिटीत म्हणा आणि पैशाच्या थ्रू त्यांनी अगोदर काही गोष्टी कोण कोण सांगतं पैसे, कोण कोण नाही सांगत, पण तिथे गेल्यानंतर प्रत्येक साडी आवडते असं नाही. आणि त्यांची ट्रिक काय असते की सेलमधल्या साड्या बाजूला ठेवल्या असतात, तुम्हाला त्या नाही आवडल्या तर तुम्ही दुसऱ्या, म्हणजे ते काय करतात सेलच्या नावावर कस्टमर आपल्याकडे यावा त्यासाठी सेल ठेवलेलं असतं. आणि मग आपण आवर्जून काय करतो, सेलसाठी गेलेला असतो, ती साडी नाही आवडलं तर दुसऱ्या बघतो, दुसरी आवडली तर घेऊन येतो. तर सेलच्या बाबतीत असं होतं. आणि मला तर तो अनुभव आला आहे. तुमचा कसा अनुभव आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं आहे ना तिथं गेल्यानंतर असं खूप लांबून लांबून लोक येतात, त्यांचाही खूप मूड ऑफ होतो. कारण आपण ज्या वस्तू बघतो ना फोटोमध्ये त्या खूप छान दिसतात आणि असं वाटतं स्वस्तात इतकी छान वस्तू. आता एखादं उदाहरण म्हणलं तर बाहेर जर 200 रुपयाची वस्तू मिळेल तर ती वस्तू आपल्याला 100 मध्ये मिळत असेल तर आपण किती पळत जातो ना. तर असंच त्याच्या मागचं कारण आहे आणि ते 100 नुसारच ती वस्तू असते. आणि कालांतराने काय होतं, ती वस्तू आपण जी वापरतोय ना ती 200ची वापरली तर ती वस्तू टिकते आणि त्याची क्वालिटी तशीच राहते. पण ती 100ची वस्तू आपण जी घेतो ना तिची खरंच क्वालिटी आहे ना, परत ती वस्तू वापरावं वाटत नाही आणि ते फेकावं पण वाटत नाही, अशी त्याची हे होतं. त्यामुळं सेलमध्ये जाताय ना घेताय ना तर गोष्टी विचारपूर्वक घ्या. कारण सेलच्या नावावर फक्त कस्टमर बोलवण्यासाठी ह्या सेलचं ठेवलं असतं. आणि अजून एक सेलची रिॲलिटी म्हणजे सेलमध्ये घेतलेल्या वस्तू रिटर्न होत नाहीत, एक्सचेंज होत नाहीत आणि आपल्याला कधी कधी डॅमेज पीस मिळतो तर ते एक्सचेंज होत नाहीत. त्यामुळं मग नुकसान तर आपलंच होतं, दोन्हीकडनं होतं. त्यामुळं मग सेलच्या नावाखाली किती जायचं तुम्ही बघायला जाऊ शकता, अनुभव करू शकता. आणि मी तर खूप सारे अनुभव केले आहेत, त्याच्यावरच मी त्यामुळं मी एवढं बोलू शकते. कारण मी खूप साऱ्या गोष्टी जवळून बघितल्या आहेत, सेलवर कसं असतं काय असतं. आणि माझ्या बऱ्यापैकी सेलमध्ये जाणं होतं कारण मलाही उत्सुकता असते की सेल म्हणजे काय. आणि प्रत्येक बायकालाच असं वाटतं सेलमध्ये स्वस्त मिळालं तर आपल्याला तेवढेच 2 पैसे वाचतील, आपल्याला त्याच्यात दुसरी वस्तू घेता येईल. त्यामुळं मी आवर्जून जाते. आणि आहे ना मला तर आहे ना माझी बहीण अशी सांगते, बघ तुमच्या इथं हे सेल लागले, तर मग मी ती बहीण म्हणल्यावर मी आवर्जून जाऊन बघून येते की सेल लागले तर चला आपण बघून यावं. तर तिथं गेल्यानंतर मी ह्या गोष्टी अनुभव केल्या आहेत, खूप सारे अनुभव केले आहेत. तर आता आहे ना खूप सारे त्यातल्या ही गोष्टी कधी कधी एखाद दुसरी चांगली वाटते, घ्यावं वाटते, पण सगळ्याच गोष्टी काही चांगल्या वाटत नाही, घ्यावं वाटत नाही. आता अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो, तसंच सेलला हे अपवाद आहे, कधी कधी चांगला असतात, पण आपण सांगू शकत नाही घरी बसून कुठला सेल चांगला आहे कुठला नाही. तर त्यामुळं सेल नावापासून मी तर आता 2 हात लांबच राहते. कितीही म्हणले कोणी सेल आहे तर मला जाण्याची इच्छाही होत नाही आणि मी जातही नाही. योगायोगाने काय होतं की मी गेले जवळ आणि मग सरांचं म्हणणं असतं चला आपण बघून येऊ, फिरून येऊ, काय आहे ते बघण्यात बघून तरी येऊ, स्वस्त मिळतंय का काय आहे. आणि असं करत करत आम्ही सेलपर्यंत जातो. तर असा माझा सेलचा अनुभव आहे. तुमचा सेलचा अनुभव कसा आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि सेलमध्ये जाऊ नका असं मी म्हणतच नाही आहे, सेलमध्ये जा पण गोष्टी घेताना विचारपूर्वक घ्या आणि क्वालिटी चेक करून घ्या तेवढे. कारण जी वस्तू आपण घेणार आहे त्याला पैसे देणार आहेत, फुकट कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. आणि फुकट मिळते असा उद्देश नाही, फुकट मिळते असं नाही आहे, आपल्याला कोणीच काही देत नाही. आणि वस्तूच्या प्राईजनुसारच आपल्याला वस्तू मिळालेली असते. त्यामुळं घेतानाही नाही मिळत असं विचार करून घ्यायचं नाही. कारण पैसे आपले खूप अनमोल आहे, ते बचत करून वापरायचे असतात. तर चला संध्याकाळची वेळ झाली आहे आता
आणि सकाळचं सगळं माझं करून झालंय. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सेलबद्दलचं माझं म्हणणं कितपत तुम्हाला पटतंय तेही मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.